स्टॉक कोणतरी खाली गेलेला दिसतोय की बाय करायचं, वरती गेलं की सेल करायचं, ते चालू होतं. लॉसेस झाले आणि जेव्हा लॉस खूप दिसला की आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेला, तेव्हा समजलं की शिकल्याशिवाय काही करण्यात अर्थच नाही. आता मेन रिस्क रिवॉर्ड रेशो सरांनी सांगितला, तो फॉलो करायला लागल्यापासून माझा PNL पॉझिटिव्हमध्ये आहे आता स्टार्ट केल्यापासून. दॅट्स ग्रेट. आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीमुळे कॉन्फिडन्स येतो की अजून रिस्क रिवॉर्ड रेशो कसा वाढवू शकतो. सेमिनार अटेंड केला आणि सेमिनार अटेंड गेला तेव्हा डिसाईड केलं की हे बेस्ट क्लास आहे माझ्यासाठी, तिथे मी शिकू शकते. माझं नाव पल्लवी पवार. मी टीचर होते. माझे मुलं झाल्यानंतर मी तो जॉब क्विट करावा लागला मला, कारण मुलं खूप मस्तीखोर येतं, त्यांना थांबण्यासाठी घरी लोक आहेत, स्टील मला थांबावं लागलं घरी. ॲक्च्युली माझं एज्युकेशन सगळं गावी झालं आहे. तेव्हापासून माझ्या डोक्यात एकच की आपल्याला फिनान्शियली कुणावर डिपेंड नाही राहायचं आहे. तर त्यासाठी एवढा मला व्यवस्थित डिरेक्शन मिळाली नाही की तू काय एज्युकेशन घे. तसं करत मी खूप काही केलं, खूप एज्युकेशन घेतलं आहे म्हणावं तर. ओके. की मग टीचिंगमध्ये घेतलं, टीचिंगमध्ये गेले, नंतर थोडी डिरेक्शन बदलून अजून काहीतरी केलं, परत टीचिंगमध्ये आले सगळं. पण मला जे हवं होतं फिनान्शियल, मला डिपेंड नव्हतं राहायचं कोणावर, तर ते नाही झालं जवळजवळ. मग ते डोक्यात चालू होतंच. त्यात मुलं झाल्यानंतर रिस्ट्रिक्शन आले, अजून त्या माझ्या गोलकडे जाण्यासाठी पूर्ण हे झालं. त्याच्यानंतर मग मला माझ्या सासऱ्यांकडून हे शेअर मार्केटमध्ये आपण काय करू शकतो आणि टाईम मॅनेजेबल आहे की तुमच्या टाईमनुसार तुम्ही करू शकता. मग त्यांच्याकडून मी थोडंसं शिकले. पण स्टार्टिंगला काही स्ट्रॅटेजी माहीत नाही, काही नाही. रँडमली ते स्टॉक कोणतरी खाली गेलेला दिसतोय की बाय करायचं, वरती गेलं की सेल करायचं, ते चालू होतं. लॉसेस झाले आणि जेव्हा लॉस खूप दिसला की आपल्या कॅपॅसिटीच्या बाहेर गेला, तेव्हा समजलं की शिकल्याशिवाय काही करण्यात अर्थच नाही आहे. मग ऑनलाईन यूट्यूबवरती किंवा ऑनलाईन काही बघणं खूप बोरिंग वाटत होतं. माझी पहिल्यापासून काही शिकायचं तर फेस टू फेस काय असेल, ऑनलाईन आणि ऑफलाईन जे काय असेल, त्यासाठी मग मी सर्च करत होते की काहीचा प्लॅटफॉर्म मिळाला तर मग बेस्ट होईल शिकण्यासाठी. तर इंस्टाग्रामला ऋषिपंडित अकॅडमीच्या रील्स दिसल्या, रिव्ह्यूज बघितले खूप जणांचे. त्याच्यानंतर सेमिनारसाठी मी अप्लाय केलं, सेमिनार अटेंड केला आणि सेमिनार अटेंड गेला तेव्हा डिसाईड केलं की हे बेस्ट क्लास आहे माझ्यासाठी, तिथे मी शिकू शकते. त्याच्यानंतर मग अजून एकदा सरांशी भेट झाली. त्यांनी पूर्ण सिलेबस काय असेल सगळं समजावून सांगितलं, ॲडमिशन घेऊन टाकलं. त्याच्यानंतर एक दोन लेक्चरमध्येच कॉन्फिडन्स यायला लागला की येस, दिस इज द बेस्ट वे की आपण काही करू शकतो नक्कीच. ओके, दॅट्स ग्रेट. आणि तुमची आधीची जर्नी जी आहे त्याच्यात तुम्ही जे ट्रेड करत होता त्याच्यात लॉसेस वगैरे तुमचे होत होते की तुमचा PNL कसा होता? आय मीन लॉसेस झाले तर खूप जास्त होत होते आणि प्रॉफिट थोडा, त्यामुळे टोटल PNL माझा तो लॉसमध्येच होता. ओके. आणि आता तुमची ट्रेडिंग जर्नी चालू आहे, त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आता मेन रिस्क रिवॉर्ड रेशो सरांनी सांगितला, तो फॉलो करायला लागल्यापासून माझा PNL पॉझिटिव्हमध्ये आहे आता स्टार्ट केल्यापासून. दॅट्स ग्रेट. आणि वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीमुळे कॉन्फिडन्स येतो की अजून रिस्क रिवॉर्ड रेशो कसा वाढवू शकतो, त्याच्यामुळे अजून त्याचा फायदा होतो. मेन कॉन्फिडन्स आला की असाच नाही रँडमली घेते आपण कोणताही ट्रेड, त्यामुळं घाबरून जायचं नाही की लॉस व्हायला लागला की एक्झिट, जे काय होईल टार्गेट और स्टॉप लॉस, त्याच्यावरती थोडासा आता कॉन्फिडन्स यायला लागला. परफेक्टली फाईन. तिसरी गोष्ट म्हणजे ॲज यू सेड की तुमचा PNL आत्ताचा प्रॉफिटमध्ये आहे. सो मंथ ऑन मंथ तुमचा किती पर्सेंटेजेस PNL बनतोय? हॅव यू ट्रॅक्ड इट? आय मीन लाईक 20%, 30% और समथिंग लाईक दॅट. तुम्ही ट्रॅक केलेलं आहे का ती गोष्ट? नो प्रॉब्लेम. नियरली 50% इन 1 month. 15 or 50? 50? 50. So 50% I started with small amount. But still 50% is a very good achievement in 1 month, no? That's great. Okay. आणि इथल्या टीचिंग टेक्निक्स बद्दल तुम्ही काय सांगू शकाल? सिलेबस आणि टीचिंग टेक्निक्स. सिलेबस खूपच सिस्टमॅटिक आहे की अगदी मी सायन्स बॅकग्राऊंडचे आहे, तर मी ॲडमिशन घ्यायच्या आधी जेव्हा इन्क्वायरी आले तेव्हाच मी इन्क्वायरी करताना बोलले तुम्ही सायन्स बॅकग्राऊंडचे आहे, मला कॉमर्सचे वर्ड्सची मिनिंगही माहीत नाही, जे रेग्युलर यूज होतात ते माहिती आहे. तर शेअर मार्केट ऑब्व्हियसली इकॉनॉमिक्सच्या रिलेटेड आहे, तर ते वर्ड्स येतील, तिथून मला समजायचा प्रॉब्लेम आहे. तर तेव्हा सरांनी सांगितलं होतं की काही प्रॉब्लेम येणार नाही आणि खरंच काही प्रॉब्लेम आला नाही.
एका एका वर्डचा मिनिंग समजला आणि त्या वर्डच्या मिनिंगनुसार पूर्ण त्याचं काय रिलेशन आहे सगळं समजून सिलेबस तसाच डिझाईन केला आहे सरांनी. आणि सरांचे लेक्चर्स खूपच स्टुडंट फ्रेंडली आहेत एकदम. Okay. त्याच्यामुळे खूपच मी तर एका लेक्चरमध्ये 10-15 वेळा क्वेश्चन विचारले असतील, पण सरांनी पूर्ण एक्सप्लेन केले काही असतील त्याचा आन्सर असतील. सो मुव्हिंग फॉरवर्ड, ज्या स्टुडंट्सला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांना तुम्ही काय सांगाल? नक्कीच ॲडमिशन घ्या, कारण तुम्हाला तुमच्या टाईमनुसार फिनान्शियल इंडिपेंडंट व्हायचं आहे. तर नक्कीच तुम्ही सरांना भेटा आणि मग ठरवा. नक्कीच सरांना भेटल्यानंतर फक्त शेअर मार्केटचा क्लास करायचा आहे म्हणून कुठेतरी ॲडमिशन नका घेऊ. तुम्ही सरांना भेटा किंवा सेमिनार अटेंड केलं करा बस. त्याच्यानंतर तुम्ही स्वतःच ठरवा की ॲडमिशन घ्यायचं की नाही. आणि मी खूप जणांना सजेस्ट पण केलं, म्हणजे मी इकडे येते तर कुठे जातात असं बिल्डिंगमध्ये खूप क्वेश्चन येतात. तर मी खूप जणांना सांगितलंही की मी शेअर मार्केटचा क्लास लावला आहे आणि बेस्ट क्लास आहे. कोणाला हवा असेल तुम्ही जाऊन बिंदास लावू शकता.